जळगाव शहरातील शिवाजीनगर घरकुल भूसंपादन फाईल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी मनपाच्या 15व्या मजल्यावरील रेकॉर्ड रूम गाठून पंचनामा केला। यावेळी ई-साक्ष ॲपवर संपूर्ण रेकॉर्ड रूमच्या व्हिडिओसह अधिकाऱ्यांच्या जबाबाची डिजिटल नोंद घेण्यात आली। शिवाजीनगर घरकुल भूसंपादन प्रकरणाची महत्त्वपूर्ण फाईल 31 जानेवारी 2024 ते 2 जून 2026 या कालावधीत मनपा रेकॉर्ड रूममधून चोरीला गेल्याची बाब समोर आली। या प्रकरणी मनपाचे नगररचनाकार अमोल पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल होता सोमवारी दुपारी तपासी पोलीस अंमलदार जितेंद्र तावडे आणि प्रफुल्ल धांडे हे पंचासह मनपाच्या इमारतीमधील 15व्या मजल्यावर दाखल झाले। या ठिकाणी असलेल्या रेकॉर्ड रूमची त्यांनी बारकाईने पाहणी केली। नगर रचनाकार अमोल पाटील यांनी रेकॉर्ड रूमची माहिती दिली। डिजिटल पुरावे पारंपरिक पंचनाम्यासोबत पोलिसांनी डिजिटल पुराव्यांवर भर दिला आहे। ई-साक्ष या विशेष शासकीय ॲपचा वापर करून संपूर्ण रेकॉर्ड रूमचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले। फाईल कोणी आणि कशी गायब केली यात कुणाकुणाचा सहभाग आहे याचा पोलीस कसून तपास करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 200/26 303/2 PNS या कलमाअंतर्गत आपण एक फाईल गहाळचा आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये फिर्यादी आहे अमोल पाटील, हे नगर रचनाकार आहेत महानगरपालिकेवर। त्यांनी आपण अशी फिर्याद दिली आहे की सन 2006 मनपा घरकुल गैरव्यवहाराची ती फाईल होती आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की याच्यामध्ये नाव निष्पन्न करून द्यावं, परंतु त्यांनी प्रयत्न करूनही नाव निष्पन्न झाल्याने अज्ञात माणसाविरुद्ध हा गुन्हा आपण दाखल केला आहे। आता तपासाअंती आपल्याला त्याचं निष्पन्न नाव होईल। आपण लगेच तपास सुरू केला आहे की जेणेकरून कोणाच्या अखत्यारीत ती फाईल होती आणि ती गायब झाली किंवा गायब झाली किंवा मुद्दामून गायब केली किंवा याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्व आहे, त्याच्यामध्ये त्याचं मोटिव्ह काय, इंटेन्शन काय, हे तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।